मी सावित्रीबाई ज्योतिराव फुले या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत सावित्रीबाई ज्योतिबा आणि मोरोपंत यांनी भिडे यांनी दिलेली अडगळीची खोली साफ करायला सुरुवात केलेली आहे. याच खोलीमध्ये आपल्याला तोरण बांधायचं आहे शिक्षणाचं असा वसाच त्यांनी घेतलेला आहे. मोरोपंतांनी चक्क शेण आणलेलं आहे सारवण्यासाठी आणि या गोष्टीचं आश्चर्य ज्योतिबांना वाटतं. ज्योतिबा लगेच सावित्रीबाईंना म्हणतात, "तू चक्क मोरोपंत ब्राह्मणांना शेण आणायला सांगितलं?" तेव्हा सावित्रीबाई हसतच म्हणतात, "त्या ब्राह्मण असतील तुमच्यासाठी, माझ्यासाठी ते धाकले धीर आहेत. त्यामुळं मी त्यांना हक्कानं कोणतंही काम सांगू शकते." आणि मोरोपंत देखील अगदी हक्कानं सांगितलेलं काम हसत-हसत करताना आपल्याला पाहायला मिळतात. तिघांनीही ती खोली अगदी स्वच्छ केलेली आहे. त्या खोलीमध्ये असलेली जाळी जळमटं त्यांनी दूर केलेली आहेत. त्यानंतर सावित्रीबाईंनी शेणानं ती खोली स्वच्छ करून घेतलेली आहे. जेव्हा ती खोली स्वच्छ होते, सारवली जाते, तेव्हा ज्योतिबा त्या खोलीकडं पाहतच राहतात आणि सावित्रीबाईंना म्हणतात, "आपण आता या खोलीमध्ये स्वच्छता केली आहे. तुला कळलं का? आपण या खोलीमधले जाळी जळमटं म्हणजे या समाजामध्ये असलेला जो अज्ञान आहे त्यालाच आपण दूर केलेला आहे आणि आता यामध्ये ज्ञानाची ज्योत लावली जाणार आहे." या खोलीमध्ये असलेली गुलामीची पावलं आपण पुसून टाकली आणि खोली शेणानं सारवून घेतली. म्हणजे आता या खोलीमध्ये गुलामाची पावलं उमटणार नाहीत, तर यामध्ये त्या स्त्रियांची पावलं उमटतील, ज्या पुढं या समाजाला साक्षर करणार आहेत. दोघांचंही स्वप्न हे आता सत्यात उतरताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्योतिबांनी सांगितलेल्या त्या गोष्टी ऐकताना सावित्रीबाईंना देखील खूप छान वाटत असतं. सावित्रीबाई म्हणतात, "अगदी तुम्ही म्हणताय ना, तसंच होणार आहे. अजून एक गोष्ट मी तुमच्यासाठी केलेली आहे." ज्योतिबा विचारतात, "काय?" तेव्हा त्या म्हणतात, की "तुम्हाला या खोलीमध्ये ज्ञानाचा दिवा लावायचा होता ना, म्हणजेच आपल्या जातीच्या उतरंडीमध्ये प्रत्येक खोलीत अंधार झाला असं तुम्ही म्हणत होता ना, त्यासाठी मी दिवा देखील आणलेला आहे." आणि तो दिवा त्यांनी लावून ज्योतिबांना दाखवलेला आहे. हा दिवा म्हणजे खरं तर ज्ञानाचाच दिवा आहे आणि याच दिव्यामुळे आता पुढचा समाज घडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ज्योतिबांना ते सगळं पाहत असताना खूपच आनंद होत असतो. इकडे राजाराम मात्र ऐकायलाच तयार नाहीये. राजाराम ठरवलंय, की आता हे घर आपण सोडायचं. कारण ज्योतिबा हे आपलं ऐकतच नाहीयेत. त्यांनी ठरवलंयच, की मुलींची शाळा बांधायची आणि त्यामुळं तो आता घर सोडून चाललेला आहे. गणू आपल्या आजोबांचा निरोप घेतोय. तर पारू सासूंचा निरोप घेऊन चाललेली आहे. सासूबाईंना मात्र त्यांना अजिबात जाऊ द्यायची इच्छा नाहीये. त्या पारूला थांबवतायत आणि म्हणतायत, "पारू, अगं थांब की तू तरी त्या राजारामाला समजावून सांग." पण पारूला आता काहीच कळत नाहीये. कोणाची बाजू घ्यावी आणि कोणाला समजावून सांगावं असा मोठा प्रश्न तिच्यापुढं पण आहे. राजाराम मात्र "चल लवकर गे, आता काय उशीर करायला लागली?" असं म्हणून तिला लवकरात लवकर बाहेर पडायला सांगतोय. तर आई म्हणते, "अरे राजारामा, इतका कसा निष्ठुर झालायस? तुला कळतंय का? अरे ही पोर म्हणजे मी हिला कधी सुनेसारखं नाही रे वागवलं. मी माझ्या मुलीसारखं सांभाळलंय हिला. मी तिच्यावर लय रागवायचे. भाजीत मीठ जास्त झालंय, तिखट जास्त झालंय असं म्हणायचे, पण सगळी गोष्ट मी प्रेमानं करायचे. पारू, मला तू जाताना ना खूपच वाईट वाटतंय," असं त्या बोलत असतात आणि तेव्हा त्यांच्या डोळ्यातून अश्रू देखील येत असतात. पण राजारामाने मात्र एक कठोर निर्णय घेतलेला आहे आणि तो म्हणतोय, "ते सगळं कळतंय मला, पण आता त्याचा काही उपयोग नाही. मी एवढं सांगतोय ज्योतिबाला समजावून, पण त्याला ऐकायचीच इच्छा नाही. आता मी तर काय करू? आता समाजापुढं मला काहीच करता येणार नाही. त्यामुळं मला हा निर्णय घ्यावाच लागतोय." तेवढ्यात ज्योतिबा आणि सावित्रीबाई देखील आलेल्या आहेत. आता त्यांनी राजारामाला अडवण्याचा प्रयत्न सुरू केलेला आहे. ते म्हणतात, "अण्णा, मला देखील असं वाटतं, की तू हे घर सोडून जाऊ नये." आता राजाराम त्यांना म्हणतो, "हे सगळं तुला वाटतंय, पण तू माझं ऐकत नाही, त्याला काय करू? मी तुला सांगितलंय तर करणार आहेस का तू? मी तुला सांगतो, की तू ती मुलींची शाळा काढण्याचं जे काही येड लावून घेतलंयस ना, ते बंद करून टाक. ह्याने आपल्या घराला अजिबात सुख लागणार नाही. अरे आपल्या घराचं हासू झालंय. अख्ख्या समाजात आपल्याला वाळीत टाकायची पाळी आणलेली आहे. समजतंय का मी तुला काय बोलतोय ते? आत्ताच्या आत्ता तू म्हण, की ही शाळा वगैरे काढण्याचं खूळ मी माझ्या मनातून काढून टाकतो. मला तर काय सुख आहे का बाहेर जाऊन राहायला? पण तुझ्यामुळे मी करतोय एवढं लक्षात ठेव." हे सगळं ऐकताना ज्योतिबांच्या वडिलांना देखील खूप वाईट वाटत असतं. त्यांना देखील वाटत असतं, की ज्योतिबांनी म्हणावं, की आता मी मुलींची शाळा काढणार नाही. पण ज्योतिबा मात्र तटस्थ आहेत. ज्योतिबा म्हणतात, "ते काही शक्य होणार नाही." हे ऐकल्यावर राजाराम चिडलेला आहे. तर त्यानंतर पारू ज्योतिबांच्या समोर येते आणि हात जोडून म्हणते, "अहो ऐका ना एवढं. अहो आपल्या घराचं आता वाटोळं व्हायला लागलेलं आहे. आम्हाला घरातून जायची इच्छा नाही हो. तुम्ही ती मुलींची शाळा काढण्याचं जे काय मनात आणलंय ना, ते आता मनातून काढून टाका.
आपलं घर महत्त्वाचं आहे. अहो ती शाळा महत्त्वाची नाही. आपल्या घरासाठी तुम्ही एवढा निर्णय घ्या असं म्हणून पारू रडत आहे. पारूला घरातून जाण्याची अजिबात इच्छा नाही. तिचं मन या घराभोवतीच फिरत आहे. तेव्हा आता सावित्रीबाई बोलतात, अहो त्या तळमळीपेक्षा त्यांची शाळा काढण्याची तळमळ लय मोठी आहे. असं म्हणल्यानंतर राजारामच चिडतो आणि म्हणतो, "बास, आता हेच ऐकायचंय? अरे ज्योती, मी तुला शेवटची विचारतोय, तू शाळा काढणारच आहेस का सांग मला, नाहीतर मी चाललो बघ या घरातून." असं म्हणून ते ज्योतिबाला पुन्हा एकदा "तू शाळा काढू नको" असं सुचवत आहेत. पण ज्योतिबा मात्र ठामपणे सांगतात, की "नाही, आता मी मुलींची शाळा काढणारच आहे. यापुढे सावित्री ज्योती म्हणजे मुलींची शाळा आणि मुलींची शाळा म्हणजे सावित्री ज्योती." असं वाक्यच त्यांनी म्हणून टाकलेलं आहे. तेव्हा राजाराम अक्षरशः हात जोडतो आणि म्हणतो, "बास, आता हेच ऐकायचं राहिलं होतं. आता या घरात एक क्षण देखील थांबण्याची माझी इच्छा नाही. अरे समाजातली लोकं तोंडात आता शेणच घालायचं राहिलेले आहेत. तुला समजावून सांगण्यात काय अर्थ नाही. पारू, आत्ताच्या आत्ता घराच्या बाहेर चल तू. इथं एक क्षण देखील आपल्याला थांबायचं नाही." असं म्हणून तो आता निघून चाललेला आहे. चिमणाबाई ज्योतिबांच्या वडिलांना म्हणतात, "अहो तुम्ही तरी समजावून सांगा यांना." ज्योतिबाचे वडील म्हणतात, "आता मी काय सांगू? दोन्ही पोरं मोठी झालेली आहेत. त्यांना जो काही निर्णय घ्यायचा तो घेऊ दे. आता यांना सांगण्याइतकं मी देखील मोठा राहिलेला नाही असं मला वाटू लागलेलं आहे." असं म्हणून ते शांत राहिलेले आहेत. एवढ्यात सावित्रीबाईंनी आतमध्ये जाऊन हळदी-कुंकवाचा करंडा आणलेला असतो आणि जाणाऱ्या पारूला त्या हळदी-कुंकू लावत असतात. तेव्हा राजाराम त्यांना अडवतो आणि म्हणतो, "तुम्ही काय तिची बोळवण करायला लागलाय काय? हळदी-कुंकू लावायचं काय काम नाही. लक्षात ठेवा, ती आज पण या घरातली मालकीण आहे. ती काय ह्या घराची पाहुणी नाही. समजतंय का तुम्हाला? आम्ही फक्त हे घर सोडून चाललोय." असं तो सावित्रीबाईंना म्हणत आहे. खरं तर सावित्रीबाईंनी खूप प्रेमाने ही गोष्ट करण्यासाठी घेतलेली असते. पण राजारामांना आता त्यांची कोणतीच गोष्ट पटत नाही, म्हणूनच त्याने असं आडवं लावलेलं असतं. ज्योतिबा मात्र या गोष्टीवर काहीच बोलत नाहीत. त्यांना माहिती आहे की आता काही जरी बोललं तरी राजाराम ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. त्यामुळे ते आता शांत बसलेले आहेत. ज्योतिबांच्या निर्णयामुळे दुखावलेला राजाराम आता घर सोडून जाण्यास तयार झालेला आहे. पारू अजूनही पाठीमागं वळून पाहतेय, पण आता काहीच पर्याय उरलेला नाहीये. ज्योतिबांच्या समोर त्यांचा मोठा भाऊ राजाराम हा घर सोडून निघून गेलेला आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की वडील आता शांतपणे बसलेले असतात. दुःखी झालेल्या आपल्या वडिलांना समजावण्यासाठी ज्योतिबा तेथे आलेले आहेत. ते म्हणतात, "मी अण्णाला किती समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण अण्णा काही थांबले नाहीत. त्यांना जायचंच होतं." तेव्हा आता वडील म्हणतात, "काय सांगू मी तरी? तुम्ही दोघं आता मोठे झालात. आता माझ्या सांगण्याच्या बाहेर गेलेला आहात. पण ज्योती, तू समाजाचा नीट विचार करत नाही. आता आपल्या जातीतली लोकंसुद्धा आपल्याला वाळीत टाकायला आलेत पार. आता त्यांनी तोंडात शेणच घालायचं राहिलंय. अजूनसुद्धा तू तुझा निर्णय बदलू शकतो." असं ते बोलत आहेत. त्यांना ज्योतिबा आणि सावित्रीबाई यांच्याविषयी काळजीच वाटते, म्हणून ते हे सगळं बोलत आहेत. ज्योतिबा त्यांना सांगतात, की "हे सगळं तुमचं खरं असलं तरी तुमच्या एक गोष्ट लक्षात आली आहे का? जे लोक ब्राह्मण आहेत म्हणजे तात्यासाहेब भिडे, अहो ते काही साधं व्यक्तिमत्व नाही आहे. तात्यासाहेब भिडे म्हणजे पेशवे काळातील सावकार आहेत. ते मला मदत करायला तयार आहेत. मोरोपंत माझा मित्र, तो ब्राह्मण आहे, तो देखील मला मदत करायला तयार आहे." म्हणजे आता ब्राह्मणांनी सोवळं गुंडाळून टाकलेलं आहे आणि जे काही सत्य आहे त्याला स्वीकारायला सुरुवात केलेली आहे. ही गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे. माझा रक्ताचा भाऊ मला म्हणतोय की तू हे करू नको आणि जे ब्राह्मण आहेत ते मात्र मला मदत करतायत. हे तुम्हाला समजतंय का? म्हणजे मी जे काम करतोय ना ते समाज हिताचंच आहे. फक्त ती गोष्ट सर्वांना समजत नाही एवढीच अडचण आहे आणि कदाचित ते समजून सांगायला मीच कुठेतरी कमी पडतोय. पण मी जे करतोय ना ते योग्यच करतोय, असं ज्योतिबांनी वडिलांना सांगितलेलं आहे. आता ज्योतिबांच्या या बोलण्यावर आपण काय बोलावं असा प्रश्न वडिलांना पडलेला आहे. ज्योतिबा बोलतायत ते त्यांना पटतंय, पण ज्योतिबांना पुढे या गोष्टीचा किती त्रास होऊ शकतो या गोष्टीमुळं ज्योतिबांना ते सांगतायत की जे काय करतोयस ते करू नको. कारण समाज याला खूप विरोध करतोय आणि या विरोधामुळे पुढं तुला खूप त्रास होऊ शकतो असा देखील सल्ला ते ज्योतिबांना देतायत. पण ज्योतिबांचा निर्णय ठाम आहे. त्यानंतर ज्योतिबा त्यांच्या खोलीमध्ये शांतपणे त्यांच्या बिछाण्यावर बसलेले असताना सावित्रीबाई आलेल्या आहेत. त्यांना दिसतं की ज्योतिबा काहीतरी काळजी करत बसलेल्या आहेत. सावित्रीबाई त्यांच्या जवळ येतात आणि विचारतात, "आता कसला विचार करत बसलाय तुम्ही? तुम्ही काय काळजी करताय?" तेव्हा ज्योतिबा म्हणतात, की "सगळं जे झालंय ना, त्याविषयी मला वाईट वाटतं, पण मी काही करू शकत नाही." सावित्रीबाई म्हणतात, "आता जे होणार आहे ते झालेलं आहे. त्यांना आपले निर्णय पटत नाही, त्याला आपण काय करावं?" त्यानंतर ज्योतिबा म्हणतात, "आता या शाळेसाठी आपल्याला मुली देखील बघाव्या लागणार आहेत.
शाळेसाठी खोली तर आपण सज्ज करून ठेवली आहे, पण त्यासाठी लागणाऱ्या मुली आपल्याला मिळाल्या पाहिजेत. त्यांच्या पालकांनी त्यांना आपल्या शाळेमध्ये पाठवलं पाहिजे. आपल्या शाळेत मुली पाठवतील का? अशी चिंता ते करत बसलेले आहेत. तेव्हा सावित्रीबाई त्यांना म्हणतात, "काही काळजी करू नका. एक-एक पाऊल आपण टाकतोय ना, आपल्याला मुली नक्कीच मिळतील." असं कोण ना कोणतरी पालक असतीलच की त्यांनासुद्धा वाटत असेल की आपल्या मुलीनं शिकावं. कदाचित ते आपली वाट बघत बसले असतील. आपली एक हाक आपण त्यांना मारली तर ते धावत पळत येतील. त्यांना देखील समाजाचा या सगळ्या गोष्टीचा त्रास होत असेल. त्यामुळं तुम्ही काहीच काळजी करू नका. आपल्याला अशा मुली मिळतील, नक्की मिळतील, असं आश्वासनच जणू काही सावित्रीबाईंनी त्यांना दिलेलं असतं. आणि मग काळजीत असलेले ज्योतिबा यांना देखील बरं वाटतं. आपण जे काम करतोय त्याला नक्कीच समाजातून प्रतिसाद मिळेल या गोष्टीचा आनंद त्यांना देखील झालेला असतो. इकडे तात्यासाहेब आता घरी आलेले आहेत आणि त्यांना समजलंय की त्यांच्या तीर्थरूपांनी काय प्रकार करून ठेवलेला आहे. ज्योतिबांना ज्या 2 खोल्या द्यायला पाहिजे होत्या, त्या 2 खोल्या त्यांनी दिलेल्याच नाहीये, तर अडगळीची एक खोली त्यांनी दिलेली आहे. त्यामुळं तात्यासाहेब भलतेच भडकलेले आहेत आणि ते म्हणतायत, की "तुम्हाला मी सांगितलं होतं ना, त्या 2 खोल्या द्यायला, तुम्ही ही अडगळीची खोली का दिली?" तेव्हा ते वडील म्हणतात, की "अरे दिली हेच नशीब समज. हाकलून दिलं नाही मी त्यांना, बाहेरचा रस्ता दाखवला नाही. मला हे पटलेलंच नाहीये." तेव्हा तात्यासाहेब म्हणतात, "तुम्ही जरी असं वागलात, तरी त्यांनी काय केलं बघितलं का? ती अडगळीची खोली त्यांनी स्वच्छ केली आहे आणि आता ही खोली दिसतेय कशी बघा. हे तर सावित्रीचं मंदिर आहे ना, अशी दिसू लागली आहे. त्यामुळं तुमच्या त्या बोलण्याला आता काही किंमत राहिलेली नाही. त्यांना जे काय करायचं ते करणारच आहेत." असं म्हणून तात्यासाहेबांनी सावित्रीबाई आणि ज्योतिबा यांची बाजू घेतलेली आहे. त्यांचे तीर्थरूप म्हणजेच तात्यांचे वडील मात्र चिडलेले आहेत. तेवढ्यात ज्योतिबा तेथे आलेले असतात. ज्योतिबांना आलेले पाहून तात्यासाहेबांना खरं तर आनंद होतो, पण त्यांना वाईटही एका गोष्टीचं वाटतं, की आपण ज्योतिबांना दिलेला शब्द हा पाळू शकलो नाही आणि त्यामुळे त्यांनी आलेल्या ज्योतिबांना लगेच हात जोडून त्यांची माफी मागितलेली असते आणि "क्षमस्व, मी तुम्हाला दिलेल्या 2 खोल्या तुम्हाला मिळाल्या नाहीत, त्याबद्दल मला माफ करा," असं म्हणलेलं असतात. तेव्हा ज्योतिबा म्हणतात, "अहो, माफी कशाला मागताय? ही जी रूम आहे ना, ती सुद्धा चांगलीच आहे." आणि तात्यासाहेबांच्या वडिलांकडे पाहून ज्योतिबा म्हणतात, "आणि तुमचे वडील देखील तुमच्या ठिकाणी बरोबरच आहेत." तेव्हा वडील म्हणतात, "बघ, ही गोष्ट त्याला कळते, पण तुला कळत नाही. समजतंय का?" असं म्हणून तात्यासाहेबांची आता त्यांनी खबर घ्यायला सुरुवात केलेली असते. तेव्हा तात्यासाहेब चिडतात आणि म्हणतात, "कोणाला काय आणि किती कळतंय ना, ते सगळं मला कळतंय. अहो, शिक्षण आत्ता गरजेचं आहे आणि हे जे काय करतायत ना, याची समाजाला गरज आहे. लक्षात घ्या, ते कुठला कोण इंग्रज आपल्या भारतामध्ये आला, तो शिकलेला होता म्हणून आपल्या जरी पटक्याला त्याने हात घातला, आपली पेशवाई त्याने संपवून टाकली. आता शिक्षण हीच या समाजाची गरज आहे, ही गोष्ट आपल्याला कळली पाहिजे आणि त्यामुळं ज्योतिबा जे काही करत आहेत ना, ते अगदी योग्यच करत आहेत." अशी बाजू आता त्यांनी घेतलेली असते. हे आपलाही समाज जर का सुशिक्षित, शिकलेला असला असता, तर आपण देखील कदाचित इंग्रजांना विरोध करू शकलो असतो आणि आता जी पेशवाई निघून गेली आहे, ती कदाचित निघून गेलीही नसती. असाच विचार तात्यासाहेब भिडे यांनी त्यांच्या वडिलांपुढे बोलून दाखवलेला असतो. पण आता मुलींची शाळा काढणं ही समाजाची गरज आहे आणि त्यामुळे मी ज्योतिबांना मदत करणारच, असं देखील ठामपणे त्यांनी सांगितलेलं असतं. "ज्योतिबा, तुम्हाला जर का अजून 2 खोल्या पाहिजे असतील, तरी देखील मी तुम्हाला देतो," असं ज्योतिबांना म्हणतात. तेव्हा ज्योतिबा सांगतात, की "आत्ता सध्या तर मला 2 खोल्यांची काही गरज नाही. आता तुम्ही ही खोली दिलेली आहे ना, ही खोली मी वापरतो. जर का मला गरज पडली, तर दुसरी खोली मी तुम्हाला मागेल." तात्यासाहेब म्हणतात, "अगदी बिनधास्त मागा आणि कोणाची काही काळजी करू नका. मी इथं आहे," असं म्हणून ठामपणे त्यांनी ज्योतिबांना पाठिंबा दिलेला आहे. तेव्हा तात्यासाहेबांचे वडील चिडतात आणि म्हणतात, "मुलींची शाळा? अरे मुलींची शाळा कशाला काढताय? त्यापेक्षा चुलींची शाळा काढा. त्या शाळेत काय नुसती लाकडं आणि नळ्या लागतील." असं उपहासानं तात्यासाहेबांचे वडील बोलत असतात. पण तात्यासाहेबांच्या वडिलांच्या बोलण्याकडे आता ज्योतिबा आणि तात्यासाहेब अजिबात लक्ष देत नाहीत. शेवटी त्यांचे वडील एवढं बोलून निघून जातात. तात्यासाहेबांनी मात्र ज्योतिबांना चांगलीच मदत केलेली आपल्याला पाहायला मिळते. उद्याच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की मोरोपंत आणि ज्योतिबा हे आता मुलींच्या शोधासाठी पुण्यामध्ये फिरत आहेत आणि पुण्यामध्ये फिरत असताना त्यांना खूपच वाईट अनुभव आलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. ते एका गृहस्थाच्या घरी गेले असताना ते त्यांना विचारतात, की "तुमच्या घरी मुले आहेत का? आणि आम्हाला त्यांना शाळेमध्ये घेऊन जायचं आहे." तेव्हा तो व्यक्ती त्यांना अतिशय उद्धट आणि वाईटपणे बोलतो. तो अक्षरशः थुंकतो आणि म्हणतो, की "तुमच्या शाळेवर थुंकतो मी. अहो कळतंय का तुम्हाला तुम्ही काय करतायत ते? मुलींना शाळेमध्ये पाठवत असतात का?" असं म्हणून त्यांनी ज्योतिबा आणि मोरोपंत यांचा अपमान केलेला आहे. त्यानंतर दुसऱ्या एका ठिकाणी ते एका महिलेला विचारतात, तर ती महिला म्हणते, "शाळा शिकून काय करायचंय आणि काय होणार आहे शाळेत जाऊन आणि काय असणार आहे तिथं?"
असं ती उद्धटपणे आणि वाईट बोलत असते. तेवढ्यात तिचा नवरा येतो आणि तिला म्हणतो, की "तू काय या माणसांना बोलत बसली आहेस परक्या?" असं म्हणून तो तिला मारू लागतो. ज्योतिबांना गोष्ट समजते, की आपल्याबरोबर सावित्रीबाई असणं गरजेचं आहे आणि त्यानंतर ज्योतिबा सावित्रीबाईंना म्हणतात, की "आता मुली जमा करण्यासाठी तुम्ही घराबाहेर पडणं गरजेचं आहे. कारण मुलींना जर का घराबाहेर पडायला पाहिजे असेल, तर अगोदर तुम्ही घरातून बाहेर पडणं गरजेचं आहे." असं सावित्रीबाईंना त्यांनी सांगितलेलं आहे आणि सावित्रीबाईंनी देखील ठरवलंय, की आता मुली जमा करण्यासाठी त्या स्वतः घर सोडणार आहेत आणि घरोघरी जाऊन तुमच्या मुलीला आम्ही काढलेल्या शाळेमध्ये पाठवा, असं त्या सांगणार आहेत. अशाच सीरियलच्या अपडेटसाठी आजच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक यू.